तत्वांशी प्रामाणिक राहणाऱ्यांचं राजकारण संपत चाललंय. काही दिवसांपूर्वी प्राजक्त तनपुरेंनी केलेलं हे वक्तव्य आता पुन्हा चर्चेत आलंय. कारण शरद पवार गटाचे मोठे नेते असलेले प्राजक्त तनपुरे आता भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीखही जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते. अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. म्हणजे फक्त प्रवेशच नाही तर भाजपकडून त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची ही जोरदार चर्चा रंगली आहे. जर हे खरं ठरलं तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात हा सर्वात मोठा राजकीय भूकंप मानला जाऊ शकतो. कारण प्राजक्त तनपुरे हे केवळ आमदार किंवा माजी मंत्री नाहीत, तर ते शरद पवार गटातील प्रभावशाली चेहरा मानला जातो. त्यांचा नगर जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे. विशेष म्हणजे ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. म्हणून तनपुरेंचा संभाव्य भाजप प्रवेश हा फक्त एका नेत्याचा पक्षांतराचा विषय नाही, तर तो थेट शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. गेल्या काही महिन्यांपासून तनपुरे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे संवाद वाढल्याचं बोललं जात होतं. राहुरी पोटनिवडणुकीवेळी या चर्चांना आणखीन वेग आला, कारण त्यावेळी तनपुरेंनी माघार घेतली. त्यावेळी भाजपचे अक्षय कर्डिले मैदानात होते आणि तनपुरेंनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. काहीतरी मोठं शिस्तय अशी चर्चा तेव्हापासून सुरू झाली होती. आता त्यातच आणखीन एक गोष्ट चर्चेत आली आहे. प्राजक्त तनपुरेंनी अलीकडेच आपला फेसबुक डीपी बदलला आणि त्यामध्ये जयंत पाटील यांचा फोटो ठेवला. यामुळे राजकीय चर्चांना आणखीन उधाण आलंय. हा भावनिक संदेश आहे की पक्ष बदलण्याआधीचा एक प्रकारचा राजकीय इमोशनल कनेक्ट, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान भाजपमध्ये मात्र या संभाव्य उमेदवारीवरून अंतर्गत नाराजी उफाळून येताना दिसते. भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी थेट विधान परिषदेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. ते भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आहेत. सत्यजित कदम यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, 2009 पासून आम्ही पक्षाचा आदेश पाळतोय. माझ्या वडिलांनीही पक्षासाठी त्याग केला. 2014, 2019 आणि 2024 मध्येही आम्ही पक्षाशी निष्ठा ठेवली. आता मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. या वक्तव्यानंतर भाजपमध्येही 2 गट तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते. एक गट म्हणतो प्राजक्त तनपुरेंसारखा मोठा नेता भाजपमध्ये येत असेल तर त्याचा फायदा पक्षाला होईल. तर दुसरा गट म्हणतो वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देणं योग्य नाही. यामुळे आता मोठा प्रश्न उभा राहिलाय, भाजप निष्ठावंतांना प्राधान्य देणार की मोठा राजकीय गणित मांडून तनपुरेंना थेट विधान परिषदेत पाठवणार. विशेष म्हणजे विधान परिषदेची ही निवडणूक पसंती क्रमावर आधारित असते. म्हणून जर भाजपने तनपुरेंना उमेदवारी दिली तर स्थानिक भाजप कार्यकर्ते त्यांना पूर्ण साथ देतील का की नाराजी वाढेल, याची ही चर्चा सुरू झाली आहे. आणि या सगळ्यात तनपुरेंचं एक जुनं वक्तव्य आता पुन्हा व्हायरल होत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं, माझ्यासोबतचे 3 जण अजित पवार गटात गेले आणि मंत्री झाले, पण आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्यांचं राजकारण संपत चाललंय. तसंच त्यांनी असंही म्हटलं होतं, आजच्या राजकारणात तत्वांशी जोडलेले राहिलात तर संपता आणि तडजोड करणारे मोठ्या पदावर जातात. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे वेगळ्याच नजरेतून त्यांना पाहिलं जातंय. कारण ज्या नेत्याने तत्वांची भाषा केली तोच नेता आता भाजपमध्ये जाणार का, हा प्रश्न आता विरोधक उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान भाजपसाठी हा फक्त एक प्रवेश नाही, तर नगर जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याची रणनीती असल्याचं मानलं जातंय. जर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये गेले तर त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा बँक राजकारण आणि विधानसभा समीकरणांवर होऊ शकतो. 30 मे रोजी नेमकं काय घडतं? तनपुरेंचा भाजप प्रवेश अधिकृत होतो का? त्यांना थेट विधान परिषदेचं तिकीट मिळतं का? आणि भाजपमधील निष्ठावंत नेते काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हाला ही अपडेट कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.